Good morning, students. Today's part is the fourth colligative property, that is osmotic pressure. Before starting osmotic pressure सुरू करण्यापूर्वी आपल्याला सेमी परमेबल मेम्ब्रेन आणि ऑस्मोसिस या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. याच्या आधी आपण सोल्युशनमध्ये 3 colligative properties पाहिल्या. Which 3 colligative properties? First one is lowering of vapor pressure. Second colligative property is elevation of boiling point. Third one is depression of freezing point. Now the fourth colligative property, that is osmotic pressure. So first of all, what is semi-permeable membrane? Define and explain semi-permeable membrane. मेम्ब्रेन म्हणजे वॉटर प्युरिफाईडमध्ये ॲक्वागार्डमध्ये जे वॉटर प्युरिफाईड आहेत त्यामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन यूज केला जातो वॉटरला प्युरिफाईड करण्यासाठी. तो मेम्ब्रेन काय करतो? फक्त पाण्याला अलाव करतो त्यामधून पास करण्यासाठी. सोल्यूट मॉलिक्यूलला पास होऊ देत नाही. त्याला म्हणतात सेमी परमेबल मेम्ब्रेन. त्याला लहान लहान पोर्स असतात, होल्स असतात आणि त्या होल्समधून फक्त सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स पास होतात. सोल्यूट मॉलिक्यूल पास होत नाही. नाउ व्हॉट इज द एक्झॅक्टली डेफिनेशन ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन? सेमी परमेबल मेम्ब्रेन इज अ फिल्म. Semi permeable membrane is a film such as cellulose, that is cellophane, which has pores large enough to allow the solvent molecules to pass through them. It is known as semi permeable membrane. What is semi permeable membrane? Semi permeable membrane is a film such as cellophane which has pores large enough to allow the solvent molecules to pass through them. सॉल्व्हंट मॉलिक्युल्स मीन्स वॉटर मॉलिक्युल्सला पास होण्याची तो परमिशन देतो, अलाव करतो. सॉल्युट मॉलिक्युलला पास होऊ देत नाही. त्याला म्हणतात सेमी परमेबल मेम्ब्रेन. द ऑस्मोटिक प्रेशर फेनॉमेनन इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन. ऑस्मोटिक प्रेशर हा जो फेनॉमेनन आहे त्यामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन यूज केला जातो. ओके. द पोर्स ऑफ सेमी परमेबल मेम्ब्रेन आर स्मॉल इनफ. The pores of semi-permeable membrane are small enough not to allow the passage of large solute molecules. It is not to allow the passage of large solute molecules or ions of high molecular mass through them. परत एकदा बघा. The pores of semi-permeable membrane are small enough not to allow the passage of large solute molecules or ions of high molecular mass through them. Semi-permeable membrane selectively allows passage of solvent molecules. फक्त तो कोणाला अलाव करतो पास होण्यासाठी? फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्सला. सोल्यूट मॉलिक्युलचे आयन्स ज्याचा मॉलिक्युलर वेट हाय असेल त्यांना पास होण्याची तो अलाव करत नाही. दॅट इज नोन ॲज सेमी परमेबल मेम्ब्रेन. So, what is semi-permeable membrane? The membrane which allows only solvent molecules to pass through them, but not solute molecules. It is known as semi-permeable membrane. Okay. Now, define and explain osmosis. आपण रिव्हर्स ऑस्मोसिस, आरो माहिती आहे ना, आरो वॉटर प्युरिफायडमध्ये आरो प्रोसेस यूज केली जाते. पुढे आपल्याला आरो सुद्धा बघायचं, रिव्हर्स ऑस्मोसिस सुद्धा बघायचं. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज ऑस्मोसिस? ऑस्मोसिसची डेफिनेशन जुन्या सिलेबसमध्ये कशी होती बघा. द स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स. द स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स into the solution through semi-permeable membrane. It is known as osmosis. मग आता पहिलं एक्सप्लेनेशन बघूया ऑस्मोसिसचं काय. When a solution and pure solvent, सोल्युशन अँड प्युअर सॉल्व्हंट. समजा मी एका कंटेनरमध्ये एक कंटेनर घेतलाय. त्या कंटेनरच्या मध्यभागामध्ये सेमी परमेबल मेम्ब्रेन बसवलेला आहे. ओके. एक कंटेनर घेतलाय, मोठा असा कंटेनर घेतला आणि त्या कंटेनरच्या मध्ये काय बसवला? सेमी परमेबल मेम्ब्रेन पॅक करून टाकलेला आहे. मग या कंटेनरच्या एका बाजूला पाणी टाकले आणि दुसऱ्या बाजूला सोल्युशन टाकलेलं आहे. समजा साखरेचं सोल्युशन टाकलेलं आहे. कंटेनरच्या मध्ये काय केलेलं आहे? सेमी परमेबल मेम्ब्रेन टाकलेला आहे. कंटेनरच्या एका बाजूला पाणी घेतलंय आणि दुसऱ्या बाजूला साखरेचं सोल्युशन घेतलेलं आहे. मग आता काय होतं माहितीये का? त्या कंटेनरमध्ये जो सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे त्या सेमी परमेबल मेम्ब्रेन मधून वॉटर मॉलिक्युल्स पास होतात. पण कुठून कुठे? लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन, हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे.
मग आता बघा, व्हेन अ सोल्युशन अँड प्युअर सॉल्व्हेंट ऑर टू सोल्युशन्स ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स आर सेपरेटेड बाय अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. When a solution and pure solvent or two solutions of different concentrations are separated by a semi-permeable membrane, the solvent molecules pass through the semi-permeable membrane. या दोन वेगळ्या कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनला कशाने सेपरेट केलेलं आहे? सेमी परमेबल मेम्ब्रेन सेमी परमेबल मेम्ब्रेनने सेपरेट केलेलं आहे. आता काय होतं, सॉल्व्हंट मॉलिक्युल्स त्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास होतात. इन दिस केस, मग या केसमध्ये काय होतं, इन दिस केस द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इज फ्रॉम मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. या प्रोसेसमध्ये काय होतं, सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास होतात. डायल्यूट सोल्युशन कडून कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये सोल्यूट मॉलिक्युल्स पास होतात. ओके, सो इन दिस केस द फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इज फ्रॉम मोर डायल्यूट सोल्युशन टू मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. मग आता डेफिनेशन काय आहे बघा. डेफिनेशन, सोपी डेफिनेशन बघायची असेल तर काय लिहिणार, सोपी डेफिनेशन लिहायची असेल तर द स्पॉन्टेनियस flow of solvent molecules into the solution through semi-permeable membrane is known as osmosis. The spontaneous flow of solvent molecules into the solution through semi-permeable membrane, it is known as osmosis. किंवा the flow of solvent molecules from lower concentration solution to the higher concentration solution, it is known as osmosis. मग आता टेक्स्टबुक मध्ये डेफिनेशन काय बघा. द नेट स्पॉन्टानियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इनटू द सोल्युशन और from more dilute solution to more concentrated solution through semi permeable membrane is called osmosis. This is known as osmosis. काय डेफिनेशन आहे, द नेट स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इनटू द सोल्युशन or from more dilute solution to more concentrated solution through semi permeable membrane is called osmosis. मग इथे डायग्राम दिलेले आहे बघा. ड्यू टू ऑस्मोसिस झाल्यामुळे काय होतं बघा, इथे दोन कंटेनर दिलेत बघा. सेमी परमेबल मेम्ब्रेन या कंटेनरच्या मध्ये बसवलेला आहे. या डावीकडे सॉल्व्हंट आहे आणि एका बाजूला सॉल्व्हंट आहे, एका बाजूला सोल्युशन आहे. मग आता काय होतं, सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स, वॉटर मॉलिक्युल्स पास होतात, पण कुठून, सॉल्व्हंटमधून सोल्युशनमध्ये गेले, बरोबर आहे. आणि इथे बघा दुसरी केस दिलेली आहे डायग्राममध्ये. इथे सुद्धा सेमी परमेबल मेम्ब्रेन कंटेनरच्या मध्ये बसवलेला आहे. इथे एका बाजूला सोल्युशन आहे लोअर कॉन्सन्ट्रेशन, दुसऱ्या बाजूला सोल्युशन आहे हायर कॉन्सन्ट्रेशन. मग सॉल्व्हंट मॉलिक्युल्स कुठून कुठे पास होतात, लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे, त्यालाच म्हणतात ऑस्मोसिस. सो ड्यू टू ऑस्मोसिस the amount of liquid म्हणजे pure water, the amount of liquid on the pure solvent, the amount of liquid from pure solvent side or more dilute solution side decreases. परत एकदा बघा, ड्यू टू ऑस्मोसिस द अमाउंट ऑफ लिक्विड ऑन द प्युअर सॉल्व्हंट साइड और मोर डायल्यूट सोल्युशन साइड डिक्रीजेस. ॲट द सेम टाइम द अमाउंट ऑफ लिक्विड ऑन द अदर साइड इन्क्रीजेस. सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्लो झाल्यामुळे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्लो झाल्यामुळे लिक्विडचं अमाऊंट काय होतं, डिक्रीज होतं. कशामधलं, मोर डायल्यूट सोल्युशनमधलं लिक्विडचं अमाऊंट डिक्रीज होतं आणि जिथे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे त्यातलं लिक्विडचं अमाऊंट इन्क्रीज होतं. सो ड्यू टू ऑस्मोसिस द अमाऊंट ऑफ लिक्विड ऑन द प्युअर सॉल्व्हंट साइड और मोर डायल्यूट सोल्युशन साइड डिक्रीजेस. ॲट द सेम टाइम द अमाऊंट ऑफ लिक्विड ऑन द अदर साइड इन्क्रीजेस. ॲज अ रिझल्ट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन डिक्रीजेस. त्यामुळे जे हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन होतं त्यामध्ये सॉल्व्हंट आल्यामुळे त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, डिक्रीज होतं. दिस इज नोन ॲज ऑस्मोसिस. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑस्मोसिस? The net spontaneous flow of solvent molecules into the solution or from more dilute solution to the more concentrated solution through semi-permeable membrane, it is known as osmosis. ओके, आता आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर बघायचं आहे. हा फ्लो थांबवण्यासाठी जो प्रेशर अप्लाय होतो, जो प्रेशर तयार होतो कोणाला थांबवण्यासाठी, हे सॉल्व्हंट मॉलिक्युलचा जो फ्लो आहे त्या फ्लोला थांबवण्यासाठी एक आपोआप प्रेशर तयार होतो. त्या प्रेशरला म्हणतात ऑस्मोटिक प्रेशर. मग ऑस्मोसिसची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेनची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, ऑस्मोसिसचं एक्सप्लेनेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता ऑस्मोटिक प्रेशरचं एक्सप्लेनेशन डायग्रॅमॅटिकली बघा, इथे डायग्रॅम दिलेला आहे. ओके,
डायग्रॅम टेक्स्टबुकमध्ये ही डायग्रॅम आहे. सो एक्सप्लेन ऑस्मोटिक प्रेशर विथ नीट अँड लेबल डायग्राम. ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेनेशन विचारलेलं नाही आत्ता अद्याप एक्सप्लेनेशन ऑस्मोटिक प्रेशरचं विचारलेलं नाही. ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन 4-5 वेळा विचारलेली आहे. ऑस्मोसिसची डेफिनेशन 4-5 वेळा विचारलेली आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेनची डेफिनेशन 2 वेळा विचारलेली आहे. तो या डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. नाव what is osmotic pressure? Explain osmotic pressure with neat and labeled diagram. The concept of osmotic pressure can be explained by simple experiment. एक्सपेरिमेंट बघा, त्यामध्ये लॉंग स्टेम थिसल फनेल आहे. ॲपरेटसमध्ये काय बघा, लॉंग स्टेम थिसल फनेल आहे. बघा, द ॲपरेटस कन्सिस्ट ऑफ लॉंग स्टेम थिसल फनेल हुज माउथ इज कवर्ड विथ अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. थिसल फनेलला बघा खाली सेमी परमेबल मेम्ब्रेनने पॅक केलेलं आहे, बरोबर आहे. द ॲपरेटस कन्सिस्ट ऑफ लॉंग स्टेम थिसल फनेल हुज माउथ इज कवर्ड विथ अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. द थिसल फनेल इज फिल्ड विथ शुगर सोल्युशन. त्या फनेलमध्ये काय भरलेलं आहे? शुगर सोल्युशन भरलेलं आहे. दाखवलं ॲरोने बघा, शुगर सोल्युशन दाखवलेलं आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेन थिसल फनेलच्या तोंडाला जोडलेलं आहे आणि उलटं टाकलेलं आहे त्याला. कशामध्ये? बिकरमध्ये पाणी आहे बघा. द ॲपरेटस कन्सिस्ट ऑफ लॉंग स्टेम थिसल फनेल हुज माउथ इज कवर्ड विथ अ सेमी परमेबल मेम्ब्रेन. द थिसल फनेल इज फिल्ड विथ शुगर सोल्युशन अँड इज देन प्लेस इन अ बीकर कंटेनिंग वॉटर इन इन्व्हर्टेड पोझिशन. उलटं टाकलेलं आहे. ओके. दॅर इज आता थिसल फनेलला बीकरमध्ये टाकलं. बीकरमध्ये काय आहे? पाणी आहे, बरोबर आहे. मग आता काय होईल? ऑस्मोसिस होईल. त्या बीकरमध्ये जे पाणी आहे त्या थिसल फनेलमध्ये शिरेल आतमध्ये. मग थिसल फनेलमध्ये पाणी शिरल्यामुळे त्या थिसल फनेलमध्ये जे शुगर सोल्युशन आहे त्याची लेवल वाढेल, बरोबर आहे. मग बघा, देअर इज 4th पॉइंट, देअर इज अ नेट फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आफ्टर द dissolving thistle funnel in beaker containing water. There is a net flow of solvent molecules into the solution through semi-permeable membrane. As a result, the original volume of solution increases and liquid level in the thistle funnel tube rises. त्यामुळे ओरिजिनल व्हॉल्यूम जे आहे सोल्युशनचे ते इन्क्रीज होईल आणि लिक्विड लेवल थिसल फनेलमधलं काय होईल? वाढेल. ओके. सो अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज डेव्हलप. मग ही लेवल वाढत असताना त्या थिसल फनेलच्या कॉलममध्ये एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतो. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज डेव्हलप ड्यू टू द लिक्विड कॉलम इन द थिसल फनेल. थिसल फनेलमध्ये जो लिक्विड कॉलम आहे त्या लिक्विड कॉलममध्ये एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतो. अ हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज डेव्हलप ड्यू टू लिक्विड कॉलम इन द थिसल फनेल. द लिक्विड लेवल इन द थिसल फनेल ट्यूब रायझेस. ज्यावेळेस थिसल फनेल ट्यूबमध्ये लिक्विड लेवल वाढत असते, द लिक्विड लेवल इन द थिसल फनेल ट्यूब रायझेस अंटिल द एक्सेस ऑफ हायड्रोस्टॅटिक प्रेशर सो प्रोड्यूस इज सफिशियंट टू स्टॉप द ऑस्मोसिस. जसजशी लिक्विड लेवल वाढत जाते तसतशी कॉलममध्ये एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतो. कुठपर्यंत लिक्विड लेवल वाढत जाते? जोपर्यंत हायड्रोस्टॅटिक प्रेशर तो सॉल्व्हंट मॉलिक्युलला स्टॉप करण्यासाठी सफिशियंट होत नाही तोपर्यंत लिक्विड लेवल वाढत जाते. आणि ज्यावेळेस हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतो, सॉल्व्हंट मॉलिक्युल्सला पास होण्यासाठी थांबवतो आणि जो प्रेशर क्रिएट होतात त्या प्रेशरला म्हणतात ऑस्मोटिक प्रेशर. द लिक्विड लेवल इन द थिसल फनेल ट्यूब रायझेस अंटिल द एक्सेस ऑफ हायड्रोस्टॅटिक प्रेशर सो प्रोड्यूस इज सफिशियंट टू स्टॉप ऑस्मोसिस. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मोसिस इज ॲन ऑस्मोटिक प्रेशर. जो हायड्रोस्टॅटिक प्रेशर सॉल्व्हंट मॉलिक्युलला थांबवतो त्याला म्हणतात ऑस्मोटिक प्रेशर अँड इट इज इंडिकेटेड बाय पाय. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स osmosis. Osmosis means flow of solvent molecules from lower concentration solution to the higher concentration solution. That is known as osmosis. The hydrostatic pressure that stops osmosis is an osmotic pressure of the solution and that is indicated by pi. The hydrostatic pressure is equal to H rho G. हायड्रोस्टॅटिक प्रेशर जो डेव्हलप होतो त्याला कशाने इंडिकेट केलेला आहे? H डेन्सिटी आणि जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो व्हेअर H इज द हाईट ऑफ लिक्विड कॉलम. H म्हणजे काय? हाईट ऑफ लिक्विड कॉलम इन द ट्यूब अँड रो इज द काय? रो इज द डेन्सिटी ऑफ सोल्युशन अँड G इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो दिस इज द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन फॉर
ऑस्मोटिक प्रेशर. नाव द डेफिनेशन ऑफ ऑस्मोटिक प्रेशर. 2 डेफिनेशन दिलेले आहेत बघा. दोन्ही डेफिनेशनपैकी तुम्हाला जी सोपी वाटेल ती लिहिली तरी चालेल. व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर? इम्पॉर्टंट डेफिनेशन. सेमी परमेबल मेम्ब्रेनची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. ऑस्मोसिसची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेनेशनसुद्धा ऑस्मोसिसचं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन इम्पॉर्टंट बन. ओके, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑन द साईड ऑफ सोल्युशन. थिसल फनेलच्या ट्यूबमध्ये जे कॉलम आहेत तिथे एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतो. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑन द साईड ऑफ सोल्युशन दॅट स्टॉप्स ऑस्मोसिस इज कॉल्ड ऑस्मोटिक प्रेशर. The hydrostatic pressure on the side of solution that stops osmosis is called osmotic pressure, or the excess of pressure on the side of solution that stops the net flow of solvent molecules into the solution through semi-permeable membrane is called osmotic pressure. काय? The excess of pressure on the side of solution that stops the net flow of solvent molecules into the solution through semi-permeable membrane. It is known as osmotic pressure. आता पुढे आहे ऑस्मोसिस चौथी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी झालेलं नाव आयसोटोनिक सोल्युशन. अगेन इम्पॉर्टंट वन. 2019ला विचारलेलं होतं. तिन्ही पार्ट, पुढचे 3 पार्ट 2019ला विचारलेले होते. काय? डिफाईन आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन अँड हायपोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक म्हणजे काय बघा. सॉरी, define and explain isotonic solution. Very simple definition. 2 or more solutions having same osmotic pressure. 2 किंवा 2पेक्षा जास्त सोल्युशन जर असतील आणि त्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर जर सेम असेल तर त्या सोल्युशनला आयसोटोनिक सोल्युशन म्हणतात. 2 or more solutions having same osmotic pressure are called isotonic solution. फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. एक्सप्लेनेशन एक्झाम्पल काय दिले बघा. एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. डिफाईन म्हटलं तर फक्त डेफिनेशन लिहायचे. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ आयसोटोनिक सोल्युशन? 2 or more solutions having same osmotic pressure are called isotonic solution. एक्झाम्पल, 2 सोल्युशन घेतोय मी, एक युरिया आणि दुसरा शुगर सोल्युशन. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं घेतले? सेम. 0.1 मोलार युरिया सोल्युशन अँड 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन आर आयसोटोनिक. दोघेही कसे आहेत? आयसोटोनिक. का? त्या दोघांचा ऑस्मोटिक प्रेशर कसा आहे? इक्वल. सो 0.1 मोलार युरिया सोल्युशन अँड 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन आर आयसोटोनिक बिकॉज their osmotic pressures are equal. Such solutions have same molar concentration. अशा सोल्युशनचं मोलार कॉन्सन्ट्रेशन सेम दिले बघा. 0.1 मोलार, 0.1 मोलार, बरोबर आहे. पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असतं ग्रॅम पर लिटरमध्ये. मास वेगळं असतं. 0.1 मोलार युरिया सोल्युशन म्हणजे किती ग्रॅम? मोलार मास युरियाचं किती? 60 ग्रॅम जर एका लिटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर 1 मोलार झालं. मग आता आपल्याला 0.1 मोलार पाहिजे म्हणजे 6 ग्रॅम. युरियाचं किती मास डिझॉल्व्ह केलं आहे एका लिटरमध्ये? 6 ग्रॅम. म्हणजे 6 ग्रॅम एका लिटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर 0.1 मोलार. शुक्रोजचं मोलार मास किती? 342. 342 इज द मोलार मास ऑफ शुक्रोज, बरोबर आहे. मग 342 ग्रॅम शुक्रोज जर एका लिटर पाण्यामध्ये टाकला तर 1 मोलार होते. मग आपल्याला किती मोलार बनवायचं आहे? 0.1 मोलार. मग शुक्रोज कितीला टाकायला लागेल? 34.2. 34.2 ग्रॅम ऑफ शुक्रोज डिझॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ वॉटर. इट प्रोड्युसेस 0.1 मोलार शुक्रोज सोल्युशन. मग युरिया किती ग्रॅम आहे? 6 ग्रॅम. शुक्रोज किती ग्रॅम आहे? 34.2. मास दोघांचं सेम आहे का? नाही, कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. म्हणूनच 0.1 molar urea solution and 0.1 molar sucrose solutions are isotonic because their osmotic pressures are equal. Such solutions have same molar concentration but different concentrations in gram per liter. त्यांचं मास सेम आहे का? डिफरंट आहे ग्रॅम पर लिटर. इफ दिस सोल्युशन्स आर सेपरेटेड बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन. समजा या दोन्ही सोल्युशनला सेमी परमेबल मेम्ब्रेनने सेपरेट केलं तर सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्लो होतील का? नाही, कारण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? सेम. इफ दिस सोल्युशन्स आर सेपरेटेड बाय अ सेमी परमेबल मेम्ब्रेन देर इज नो फ्लो ऑफ सॉल्व्हंट इन आयदर डिरेक्शन. कुठल्याही डिरेक्शनला सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्लो होणार नाहीत कारण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे? सेम आहे. सॉल्व्हंट मॉलिक्युल्स केव्हा फ्लो होतात? जर 2 सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन डिफरंट असेल. मग कुठून कुठे फ्लो होतात? ज्यात जो लोअर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे तिथून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स फ्लो होतात कुठे? हायर कॉन्सन्ट्रेशनकडे. ओके, सो दिस इज आयसोटोनिक सोल्युशन. फक्त डेफिनेशन काय आहे?
two or more solutions having same osmotic pressures are called isotonic solution. Now हायपर, आपण बोलतो ना हायपर टेन्शन, हायपर टेम्परेचर, हायपर म्हणजे जास्त. मग आता दोन सोल्युशनमध्ये ज्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन, आणि ज्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल त्याला काय म्हणायचं हायपोटोनिक सोल्युशन. मग बघा सिंपल डेफिनेशन आहे, डिफाईन अँड एक्सप्लेन हायपरटोनिक सोल्युशन. Define and explain hypertonic solution. What is hypertonic solution? If two solutions have unequal osmotic pressure, different osmotic pressure, unequal म्हणजे equal नाही. If two solutions have unequal osmotic pressures, the more concentrated solutions with higher osmotic pressure is called hypertonic solution. मग त्या दोन सोल्युशनमध्ये ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन. इफ टू सोल्युशन्स have unequal osmotic pressures, the more concentrated solution with higher osmotic pressure is called hypertonic solution. For example, if osmotic pressure of sucrose solution is higher than that of urea solution, if osmotic pressure of sucrose solution is higher than that of urea, therefore the sucrose solution is hypertonic to urea solution. बरोबर आहे. This is hypertonic. Now hypotonic. हायपोटोनिकची डेफिनेशन तुम्हाला आपोआप कळेल आता. व्हॉट इज हायपोटोनिक सोल्युशन? इफ टू solutions have unequal osmotic pressure, the more dilute solution with lower osmotic pressure, the more dilute solution with lower osmotic pressure is called hypotonic solution. For example, if osmotic pressure of sucrose solution is higher than that of urea solution, therefore the urea solution is hypotonic to sucrose solution. बरोबर आहे. So this is हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन अँड आयसोटोनिक सोल्युशन. इक्वल ऑस्मोटिक प्रेशर असेल तर आयसोटोनिक, ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त असेल त्याला म्हणायचं हायपरटोनिक सोल्युशन, ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल त्याला म्हणायचं हायपोटोनिक सोल्युशन. नाव derive the relation between osmotic pressure and concentration of solution. Derive the relationship between ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता बघा इथे सिम्पल आहे, कारण जुन्या सिलेबसमध्ये हे डेरिवेशन इम्पॉर्टंट आहे. खूप स्टेप होत्या, मग आता इथे एकाच स्टेपमध्ये दिले आहे. फॉर व्हेरी डायल्यूट सोल्युशन द ऑस्मोटिक प्रेशर फॉलोज द इक्वेशन. ऑस्मोटिक प्रेशरचं इक्वेशन काय ते बघा. डायल्यूट सोल्युशनसाठी ऑस्मोटिक प्रेशर इज ॲप्लिकेबल ओनली फॉर डायल्यूट सोल्युशन. So colligative properties are applicable for dilute solution. For very dilute solution, the osmotic pressure follows the equation pi is equal to N2 RT upon V. मग आता इथे प्रत्येक गोष्ट सांगितली आहे. where काय इक्वेशन आहे, pi is equal to N2 RT upon V, where V is the volume of solution in decimeter cube म्हणजेच लिटर. V is the volume of solution in decimeter cube containing N2 moles of non-volatile solute. R is the gas constant. R का आहे गॅस कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू कशामध्ये आहे, व्हॅल्यू इज 0.08206 डेसिमीटर क्यूब ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. आरच्या 3 व्हॅल्यू आपण 11 स्टँडर्डला पाहिलेला आहे. आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. आर इज इक्वल टू 2 कॅलरी पर केल्विन पर मोल. अँड तिसरी व्हॅल्यू आर इज इक्वल टू 0.08205, इथे 8206 दिलेलं आहे. आर इज इक्वल टू 0.08206 कशामध्ये आहे ती, डेसिमीटर क्यूब ॲटमॉस्फिअर पर केल्विन पर मोल. या व्हॅल्यू आपण स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये काढलेल्या आहेत, सॉल्ड करून या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत. बरोबर आहे का. अँड पाय इज द ऑस्मोटिक प्रेशर इन ATM. ऑस्मोटिक प्रेशर ATM मध्ये आहे, त्यामुळे आरची व्हॅल्यू 0.08206 घेतलेली आहे. ओके. द टर्म N2 अपॉन V. N2 अपॉन V म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, what is molarity, number of moles of solute present in 1 liter of solution, that is known as concentration. मग N2 काय आहे, number of moles, V काय आहे, volume आहे. So the term N2 upon V is the concentration in molarity, that is M. So therefore pi is equal to N2 upon V च्या जागेवरती molarity घेतली, M capital M. So therefore pi is equal to MRT. This is the relationship between osmotic pressure and concentration of solution. आता पुढे आहे molar mass of solute from osmotic pressure.
हाव मोलार मास आत्ता पाहिलेलं इक्वेशन ऑस्मोटिक प्रेशरचं इम्पॉर्टंट आहे. हे सुद्धा डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. काय सांगितलं बघा? हाऊ मोलार मास ऑफ सोल्यूट इज डिटरमाइंड फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. हाऊ मोलार मास ऑफ सोल्यूट इज डिटरमाइंड फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर यूज करून मोलार मास कसं डिटरमाइन करणार? मग इथे दिले बघा. फॉर व्हेरी डायल्यूट सोल्युशन इक्वेशन आत्ताच आपण पाहिलं. फॉर व्हेरी डायल्यूट सोल्युशन द ऑस्मोटिक प्रेशर फॉलोज द इक्वेशन पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V. आत्ता मी काय घेतो? नंबर ऑफ मोल्स व्हॉल्यूममध्ये घेतोय. नंबर ऑफ मोल्स म्हणजे मास अपॉन मोलार मास. मी इथे काय म्हणतो बघा, इफ द मास ऑफ सोल्यूट इन व्ही लिटर ऑफ सोल्युशन इज W2. व्ही लिटर म्हणजे व्ही लिटर सोल्युशनमध्ये सोल्यूटचं मास किती घेतलेलं आहे? W2 आणि त्याचा मोलार मास घेतलेला आहे M2. इफ द मास ऑफ सोल्यूट इन व्ही लिटर्स ऑफ सोल्युशन इज W2 and its molar mass is M2, then the number of moles of solute is N2 is equal to W2 upon M2. So by substituting the value of N2 in equation 1 we get, आता N2 ची व्हॅल्यू आपण काय घेतली? N2 is equal to W2 upon M2. मग N2 ची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतो. मग इक्वेशन 1 काय येईल? पाय इज इक्वल टू W2RT अपॉन M2V. सो फायनली M2 इज इक्वल टू W2RT अपॉन पाय V. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन ऑस्मोटिक प्रेशर अँड मोलार मास. ओके. आता इथे नोट दिलेला आहे. नोट फक्त लक्षात ठेवा काय दिलेलं आहे. अमंग द 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑस्मोटिक प्रेशर. 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कुठल्या आहेत? वेपर प्रेशर लोअरिंग, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि ऑस्मोटिक प्रेशर. मग याच्यावर 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीपैकी अमंग द 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑस्मोटिक प्रेशर इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी यूज फॉर मॉलिक्युलर मास डिटर्मिनेशन. ऑस्मोटिक प्रेशर मॉलिक्युलर मास डिटरमाइन करण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये यूज केले जाते. ऑस्मोटिक प्रेशर इज मच लार्जर अँड देअरफोर more precisely measurable property than other colligative properties. थर्ड काय दिले नोट बघा. therefore it is useful to determine, त्यामुळे ऑस्मोटिक प्रेशर कशासाठी यूज करतात? इट इज युजफुल टू डिटरमाइन मोलार मास ऑफ व्हेरी एक्सपेन्सिव्ह अँड द सबस्टन्सेस दॅट कॅन बी प्रिपेअर्ड इन स्मॉल क्वांटिटी. एक्सपेन्सिव्ह सबस्टन्सचा मोलार मास डिटरमाइन करण्यासाठी आणि जे सबस्टन्स स्मॉल क्वांटिटीमध्ये प्रिपेअर्ड केले जातात त्यांचा मोलार मास डिटरमाइन करण्यासाठी ऑस्मोटिक प्रेशरचा यूज केला जातो. ओके. सो दिस इज नोट लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे इक्वेशन बघा महत्त्वाचं आहे. नाव डिफाईन अँड एक्सप्लेन RO रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय? ऑस्मोसिसमध्ये सॉल्व्हंट मॉलिक्युल्स कुठून कुठे पास होतात? लोअर कॉन्सन्ट्रेशनमधून हायर कॉन्सन्ट्रेशनमध्ये पास होतात, बरोबर आहे ना सॉल्व्हंट मॉलिक्युल्स. मग रिव्हर्स ऑस्मोसिसमध्ये काय होणार? हायर कॉन्सन्ट्रेशनमधून सॉल्व्हंट मॉलिक्युल्स लोअर कॉन्सन्ट्रेशनमध्ये पास होणार. त्यालाच म्हणायचं रिव्हर्स ऑस्मोसिस. समुद्राच्या आता मोठमोठे जहाजं समुद्रामध्ये असतात, मग तिथे पाणी पिण्यासाठी रिव्हर्स ऑस्मोसिसचाच वापर करतात. काय होतं? समुद्राच्या पाण्यातून जे मॉलिक्युल्स असतात, सॉल्व्हंट वॉटरचे मॉलिक्युल्स असतात, ते समुद्राच्या सोल्युशनमधून वॉटर मॉलिक्युल्स कशामध्ये येतात? दुसऱ्या कंटेनरमध्ये, जिथे लोअर कॉन्सन्ट्रेशन पाणी ठेवलेलं असतं. तर मी काय करतो बघा, एका कंटेनरमध्ये पाणी घेतो आणि दुसऱ्या कंटेनरमध्ये काय घेतो? समुद्राचं पाणी. आणि त्याच्यामध्ये काय, त्या दोघांना कशाने सेपरेट करतो? सेमी परमेबल मेम्ब्रेनने. आता त्याच्यावरती अप्लाय करायचं आहे काय? प्रेशर अप्लाय करायचं आहे. कोणापेक्षा? ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर अप्लाय करायचं आहे. त्याला ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केल्यानंतर सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास होतात. कुठून कुठे? हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग आता मी कंटेनर घेतलं, एका कंटेनरमध्ये पाणी घेतले, दुसऱ्या कंटेनरमध्ये समुद्राचं सॉल्टी वॉटर घेतलेलं आहे. आता ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केल्यानंतर कोण कुठून मूव्ह होणार? सॉल्टी वॉटरमध्ये जे पाणी आहे ते पाणी सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून पास होणार आणि कुठे जाणार? पाण्यामध्ये जाणार, फ्रेश वॉटरमध्ये जाणार. ह्यालाच म्हणायचं रिव्हर्स ऑस्मोसिस. व्हेरी सिम्पल. ओके. मग इथे डायग्राम दिले बघा. सो डिफाईन अँड एक्सप्लेन रिव्हर्स ऑस्मोसिस. मग काय डेफिनेशन आहे? पहिला पॉईंट, दिस इज द डेफिनेशन. इफ अ प्रेशर लार्जर दॅन ऑस्मोटिक प्रेशर, if a pressure larger than the osmotic pressure is applied to the solution side. कुठे अप्लाइड करायचं आहे? सोल्युशनच्या साईडला अप्लाइड करायचं आहे. मग आपल्या ह्याच्यामध्ये वॉटर प्युरिफाईड जो ॲक्वागार्ड आहे, त्या ॲक्वागार्डमध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस RO ही प्रोसेस अप्लाय होते. RO अप्लाय केल्यानंतर पाणी, बरोबर आहे, बोरिंगचं पाणी असेल त्यातून
प्युअर वॉटर मिळतं बघा आपल्याला, त्यामध्ये मिनरल वॉटर मिळतं आपल्याला, म्हणजे फक्त त्यामध्ये सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स असतात. मग काय बघा रिव्हर्स ऑस्मॉसिस, इफ अ प्रेशर लार्जर दॅन द ऑस्मोटिक प्रेशर इज अप्लाइड टू द सोल्युशन साइड, then pure solvent from solution passes into pure solvent side through semi-permeable membrane. This phenomenon is called reverse osmosis. या फेनॉमेननला काय म्हणतात? रिव्हर्स ऑस्मोसिस. परत एकदा, if a pressure larger than osmotic pressure is applied to the solution side, then pure solvent from solution passes into pure solvent. Pure solvent from solution passes into pure solvent side through semi-permeable membrane. This phenomenon is called reverse osmosis. Now consider fresh water and salty water are separated by semi-permeable membrane. इथं आहे बघा, दिलेलं आहे कंटेनरमध्ये सॉल्टी वॉटर घेतलं आणि फ्रेश वॉटर घेतलेलं आहे आणि प्रेशर पाय काय आहे? ऑस्मोटिक प्रेशर. मग ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर अप्लाय केलं आहे, पिस्टनच्या इथे अप्लाय केलं आहे बघा, बरोबर आहे. तो कसा आहे? प्रेशर इज ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर असं दाखवलेलं आहे. सो for example, consider fresh water and salty water are separated by semi-permeable membrane. When the pressure larger than osmotic pressure of solution is applied to solution side, pure water from salty water passes into fresh pure water through membrane. Thus, the direction of osmosis can be reversed. Osmosis direction change झाली. Thus, the direction of osmosis can be reversed by applying a pressure larger than the osmotic pressure. This phenomenon known as reverse osmosis. Very simple diagram सुद्धा काढायची आहे. This is today's part. थांबूया आपण इथे. थँक्यू. शेवटचा आता पार्ट सोल्युशनचा राहिलेला आहे तो आपण याच्यानंतर बघूया. ओके.